मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। घाटंजी येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या। घाटंजी शहरालगत खापरी येथील इस्तारी नगरमधील एका घरात संशयास्पद मृतदेह आढळला। या घटनेने शहरात खळबळ उडाली। महिलेची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे। प्रीती सचिन डाखरे, वय वर्ष 28, राहणार खापरी असे मृतक महिलेचे नाव आहे। तिचे पती 9 वर्षापूर्वी मरण पावले आहे। अजय नेवारे, राहणार कोणजई, वय वर्ष 35 याला अटक केली आहे। ते कोण लागते बाई? ते आकड सासरा। हां, तर तुम्ही कुठे राहता? आम्ही जरंगला। काय माहित पडलं तुम्हाला? ते सासऱ्याकडे मुलं फोन आला, म्हणजे उलट्या म्हणजे असं करताय बा। हां, मग आम्ही तुरंत आल्यावर इथं हेच दिसलं। तुमचं नाव काय? 30 विष्णू पार्क। नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा। काल रोजी घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत घाटंजी शहरामध्ये एक महिला ज्यांचं नाव प्रीती सचिन डाखरे यांचं प्रेत आपल्याला त्यांच्या घरामध्ये आढळून आलं होतं। सदरचा जो मृत्यू आहे हा प्राथमिकदृष्ट्या थोडासा संशयास्पद असल्या कारणाने आपण सदर मयत महिला यांचे वडील हनुमान गोविंद बदकी यांच्या तक्रारीवरून पोस्ते घाटंजी येथे अकस्मात मृत्यू दाखल केलेला होता। सदरच्या महिलेच्या प्रेतावरती काल रोजी शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं होतं आणि सदरच्या अकस्मात मृत्यूचा आपण अधिक तपास केलेला असता आज आपल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ज्या मृत महिला आहेत त्यांचे आणि या गुन्ह्यातील जो संशयित आरोपी आहे शैलेश अजय नेवारे यांचे मागील काही दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि सदरच्या ज्या महिला आहेत मयत महिला त्या आरोपीकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होत्या, मागणी करत होत्या, परंतु सदरच्या आरोपीचं हे दुसरीकडे लग्न ठरलेलं असल्यामुळे आणि त्याला सदर महिलेसोबत लग्न करायची त्याची इच्छा नसल्या कारणाने त्यांनी सदर महिलेचा जो आहे हा खून केलेला आहे। त्यामुळे सदरच्या प्रकरणाबाबत आज रोजी पोलीस स्टेशन घाटंजी येथे आपण भादवी कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे ते घाटंजी पोलीस स्टेशन येथील PSI पंडित हे करत आहेत। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे हे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरडकर आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। धन्यवाद।